नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात येणार 200 ची तेजी। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार आहे 200 ची तेजी। पण मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात येणार आहे 200 ची तेजी। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात येणार आहे 200 ची तेजी। पण मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात 200 ची तेजी का येणार? या तेजीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव मे महिन्यात कुठून कुठपर्यंत पोहोचणार आणि अशा परिस्थितीत मग मे महिन्यात सोयाबीनची विक्री करायची अथवा नाही याबद्दल घेऊयात अधिक माहिती। तर बघा मित्रांनो, मे महिन्याचा विचार केला तर सध्याची भाव पातळी बघणं गरजेचे। सध्याची बाजारभाव पातळी देशांतर्गत बाजारामध्ये 4300 ते 4600 च्या दरम्यान आहे। देशामध्ये मे महिन्यामध्ये सोयाबीनची विक्री घटण्याची शक्यता दाट आहे, यामुळे मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आहे। शिवाय आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढण्याची शक्यता या असणाऱ्या अनुकूल कारणांमुळे आपल्याला मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात 200 ची तेजी येताना दिसणार आहे। या तेजीमध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी आपल्याला 4400 ते 4800 च्या दरम्यान दिसणार आहे। मग या भाव पातळीवरती आपण सोयाबीनची विक्री करायची अथवा थांबायचं? या प्रश्नाचं उत्तर आहे की 4600 च्या वर बाजारभाव इथून पुढे कधीही आपणास मिळाला तर तिथं 50% सोयाबीनची विक्री करा। उर्वरित 50% सोयाबीन आपण 4800 च्या भावावर विक्री करा, ज्यामुळे होईल आपला 100% फायदा। कारण भविष्यात सोयाबीनच्या भावात अलीकडच्या काळात प्रचंड तेजी येण्याची शक्यता दिसत नाही। तर मित्रांनो, आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।